हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींची नावगुणाच्या छानशा मोटिवेशन ब्लॉगला करते आहे सुरुवात. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगेल की व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अतिशय मोटिवेशन असा व्हिडिओ झालेला आहे आणि ह्या व्हिडिओमधून डेफिनेटली तुम्ही काही ना काही चांगलं घेऊन जाणार आहे याची तर मी पूर्णपणे गॅरंटी देते. ओके, तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला करते आहे सुरुवात. तर बघा मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण उलन रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आता या व्यवसायाला जवळपास 7 ते 8 महिने होत आलेले आहे. तर 7 ते 8 महिन्यामध्ये मी तुमच्यासोबत माझा उलन रंगोलीचा सर्व काही बिझनेस आहे तो सगळा ट्रान्सपरंटली ठेवून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याचं असं काय वाटतं मला की मी ट्रान्सपरंटली ठेवून तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केले किंवा सगळं काही तुम्हाला व्यवस्थितपणे बिझनेसबद्दल सांगितलं, कारण की त्याचं पर्सनली कमेंट्स मला खूप येत आहेत की ताई तू आत्तापर्यंत आम्ही इतके व्हिडिओज बघितले बिझनेस रिलेटेडचे किंवा उलन रंगोली मॅटच्या बिझनेसबद्दलचे, तर इतकं ट्रान्सपरंटली किंवा एवढं छान पद्धतीने किंवा एवढं सगळं खऱ्या पद्धतीने आजपर्यंत कोणी सांगितलं नाही तेवढं तुझ्या चॅनलवरती आम्हाला बघायला मिळतं. तर ताईंनो, खरंच तुमचे मनापासून धन्यवाद पहिल्यांदी. तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि माझं बोलणं तुम्हाला आवडतं, तर त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करताय, त्यासाठी खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आहे. तर म्हटलं चला आता आपण दरवेळेस मैत्रिणींसोबत बिझनेस कसा करायचा, उलन रंगोली मॅटचं सामान कुठे मिळेल, त्यासाठी लागणारं सामान काय काय असतं, परत मला आलेले अनुभव, परत मी झिरोमधून माझा बिझनेस 10 पर्यंत कसा नेला, हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते, बरोबर ना. तर म्हटलं की आज आहे ना असं काहीतरी मोटिवेशन व्हिडिओ घेऊन येऊया ताईंसाठी की तो बघता क्षणी ताईंना वाटलं पाहिजे की नाही, ही ताई करू शकते तर मी का करू शकत नाही, घर बसल्या बिझनेस मी का सुरू करू शकत नाही, त्यासाठीचा आजचा व्हिडिओ झालेला आहे. तर बघा ताईंनो, मी तुमच्यासोबतचे माझे जे अनुभव आहे बिझनेस रिलेटेडचे ते सगळे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर अनुभव म्हणण्यापेक्षा मी याच्यामधून काय काय शिकले, कसं कसं डेव्हलप झाले आहे मी, ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ताईंनो, आता हा बिझनेस सुरू करून आपल्याला जवळजवळ 7 ते 8 महिने झालेले आहे आणि सुरुवातीला मी सुद्धा तुमच्यासारखंच असंच बाहेरून उलन जी आहे ना ती परचेस केली होती. मी कोणत्याही प्रकारचा क्लास केला नाहीये, कोणाचं गायडन्स घेतलेलं नाहीये, काहीच घेतलेलं नाहीये. फक्त मी इन्स्टावरती जेव्हा मी रील्स अपलोड करत होते त्यावेळेस माझ्या समोर वारंवार ह्या उलन रंगोली मॅट बाबतीतच्या रील्स येत होत्या. तर म्हटलं काय आहे हा प्रकार नेमका, आपण बघूया. घर बसल्या बऱ्याच बायका करतायत तर आपण पण करून बघूया. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण घरातली गृहिणी आहे आणि मी पण तुमच्यासारखीच धुणं भांडे मुलगा नवरा यांच्यामध्येच अडकलेलं माझं विश्व होतं, बरोबर. पण मध्येच असा टर्निंग पॉईंट आलेला आहे माझ्या लाईफमध्ये की मी तो व्हिडिओ बघितला आणि मनाशी ठाणलंच की आपण बाहेर तर पडू शकत नाही जॉबसाठी, मग काय हरकत आहे आपण जर हा उलन रंगोली मॅटचा जर व्यवसाय सुरू केला तर. सुरुवातीला खूप निगेटिव्ह पॉईंट आले डोक्यामध्ये की मी एवढ्याचं मटेरियल तर परचेस करेल, मटेरियल विकल्या गेलं नाही तर काय करू, खूप खूप असं म्हणजे डोक्यांमध्ये भरपूर सारे असे माझे विचार होते. पण झालं काय माहितीये का की जुलै ऑगस्टच्या दरम्यान मी हा बिझनेस सुरू केला आणि तुम्हाला सांगते की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे ह्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मला खूप छान असा रिस्पॉन्स पण मिळाला. पण मेहनत त्यामागे भरपूर सारी अशी मेहनत होती. मी सगळ्या स्ट्रॅटेजी शिकले किंवा मग व्यवसाय कसा करायचा हे स्वतःहून शिकत गेले, अनुभवामधून शिकत गेले आणि फायनली आतापर्यंत आपला जो बिझनेस आहे या स्टेजला होता तो ह्या स्टेजला मी आणलेला आहे. मी म्हणणार नाही की मी ह्या स्टेजला पोहोचलेली आहे, तुमचे आशीर्वाद स्वामींची कृपा असेल तर मी ह्या स्टेजला लवकरच पोहोचेल, पण मी सध्या आता ह्या स्टेजला बिझनेसमध्ये पोहोचलेली आहे की अशा पद्धतीने पोहोचलेली आहे किंवा अशा पद्धतीचे मला इथपर्यंत अनुभव आलेले आहे की मी ते अनुभव तुमच्यासोबत शेअर करू शकते आणि माझे अनुभव बघून किंवा माझा एक्सपिरियन्स बघून तुम्ही थोडे तरी मोटिवेट होऊ शकता. ओके, तर बघा ताईंनो, हा बिझनेस सुरू केल्यापासून पहिली गोष्ट तर म्हणजे माझा सेल्फ कॉन्फिडन्स खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढला, जो की मी बाहेर 4 लोकांमध्ये बोलायला वगैरे घाबरायची. म्हणजे म्हणजे इन द सेन्स असं नाहीये की मी घाबरायची किंवा काय, पण मला असं वाटायचं की माझ्या ह्या बोलण्याने कोणाला काही फरक पडेल का किंवा मी योग्य तर ते बोलतीये ना किंवा मग असं. कारण कसं झालंय ना, मी जॉब वगैरे केलेला आहे असं काही नाहीये, माझ्यामध्ये ते स्किल आहे बाहेरून म्हणजे मोटिवेट करणं किंवा ट्रॅक करणं कसं करायचं किंवा लोकांशी कम्युनिकेशन कसं करायची याची थोडीफार स्किल आहे माझ्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा झाला की तब्बल 9 वर्ष मी घरामध्ये बसून होते, त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण धूळ साचली होती. जे माझ्यामधलं स्किल आहे, जे मला असं वाटतं की नाही मी ते करू शकते, त्यावरती अतिशयपणे धूळ साचली होती, गंज चढला होता त्या गोष्टीला आणि तो गंज मी
अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये अशा पद्धतीने धुवून काढलेला आहे. ती धूळ अशी पद्धतीने झटकून काढली आहे ना, की आता तुमच्या समोर जी ताई बसलेली आहे ना, तिच्यामधला कॉन्फिडन्स, बोलण्यातला कॉन्फिडन्सच तुम्हाला समजत असणार आहे, की खरंच खूप म्हणजे खूप ग्रो झालेली आहे मी. बघा, फायनान्शियली आपण ग्रो होतोच. कोणताही बिझनेस आपण स्टार्ट करा. सुरुवातीला आपण डाऊनमध्ये असतो, पण जेव्हा हळूहळू ग्राफ आपला वरती चालतो ना बिझनेसचा, त्यावेळेस आपला सेल्फ कॉन्फिडन्स तर वाढतोच. फायनान्शियली सुद्धा आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, फायनान्शियली सुद्धा आपण इंडिपेंडेंट होतो. आणि खऱ्या अर्थाने ताईंनो, तुम्हाला मी खरंच सांगते, की जेव्हा आपण स्वतः इंडिपेंडेंट होतो ना फायनान्शियली, जेव्हा 4 पैसे आपल्याकडे येतात ना, त्यावेळेस आपल्यामधला जो कॉन्फिडन्स आहे, आपल्यामधलं जे स्किल आहे, ते आपोआप बाहेर यायला सुरुवात होते. पण आपल्याकडे पैसेच नसतील आणि आपल्याला सदाकदा आपल्या नवऱ्याकडे हातच पसरावा लागत असणार आहे, तर मग त्यावेळेस काय आपलं स्किल बाहेर येणार आहे, किंवा काय आपल्याला स्वतःची रिस्पेक्ट करावी, असं काय आपण करतोय असं आपल्याला वाटणार आहे. बरोबर की नाही? तर आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगावंसं वाटतं, की तुम्ही कोणताही बिझनेस स्टार्ट करा. मी म्हणत नाही उलन रंगोलीचाच बिझनेस स्टार्ट करा. कोणत्याही प्रकारचा तुम्ही बिझनेस स्टार्ट करा, पण करा, काहीतरी करा. मी 9 वर्ष खूप वाया घालवले आहे. मी लहान बेबीला सांभाळून सुद्धा करू शकले असते आत्ता, मला असं वाटतं. कारण की बऱ्याच गृहिणी आहे, तर त्यांचा छोटा बेबी बघून किंवा घरातल्या सासू सासऱ्यांचं घर चूल मूल सगळं बघून तर छोटंसं का होईना पण इन्कम जनरेट करत आहे. त्यांची छोटीशी का होईना पण बिझनेसची जर्नी ही चालू आहे. तर तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त व्हिडिओज बघणार आहेत का, की हिने काय केलं, तिने काय केलं, हेच फक्त बघत राहणार आहे का? आणि काय होतं माहितीये, तुम्ही बघतात थोडा वेळ, तुम्हाला असं वाटतं की मी पण करते, मला पण करायचे. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंटची जेव्हा विचार येतो ना, आता मला सांगा ताईंनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असला, तिथे तुम्हाला थोडी तरी इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागणार आहे की नाही? बिना इन्व्हेस्टमेंटचा कोणताही व्यवसाय नाहीये. मला आतापर्यंत दाखवा तुम्ही, की बिना झिरो इन्व्हेस्टमेंटचा हा व्यवसाय आहे ताई, आणि तो मी केला. हे बघा, जिथे फायनान्शियली जर इन्व्हेस्टमेंट नसेल, तिथे फिजिकली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला द्यावीच लागणार आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगते, की फक्त रील स्क्रोल करू नका, व्हिडिओज फक्त बघत राहू नका, नुसतं तात्पुरतं मोटिवेशन घेऊ नका. त्यामधून काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. माझा स्वतःचा अनुभव सांगते ताईंनो, की मी सकाळी 10 वाजेपर्यंत माझे सर्व कामं आवरून जायचे. 10ला माझा मुलगा सकाळी 8 वाजता म्हणजे घराच्या बाहेर पडतो. माझे मिस्टर 8 वाजता घराच्या बाहेर पडतात. मुलगा स्कूलला, मिस्टर जॉबला जातात. त्यानंतर 10 वाजेपर्यंत माझं टार्गेट राहायचं, की 10 वाजेपर्यंत आपलं सगळं काम आवरून घ्यायचं. इन 3 जणांची फॅमिली आहे आमचीवाली. कामं आवरायला वेळच कितीक लागतो, बरोबर की नाही? पटापट कामं आवरून घ्यायचे. जे सोप्यावरती पडून राहायचे, जे मोबाईल स्क्रोल करायचे, नुसते व्हिडिओ बघत बसायचे. पण त्यामध्ये माझं यूट्यूब चॅनल चालू होतं बरं का. 2 वर्षापासून मी यूट्यूबला भरपूर सारा वेळ दिलेला आहे. त्याच्या रिलेटेड मी खरंच तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे, आणि ते सुद्धा बघून तुम्ही मोटिवेट नक्की होणार आहे. तो मुद्दा वेगळा. पण सांगते तुम्हाला, की ठीक आहे, यूट्यूब चॅनल वगैरे होतं, पण त्यामधून इन्कम जनरेट होत नव्हतं ना. इन्कम माझा आत्ता जनरेट व्हायला लागलं यूट्यूबमधून. पण 2 वर्ष असेच मी वेळ दिलायत यूट्यूबला, आणि त्या 2 वर्षाचं फळ मला आत्ता मिळतंय. त्यावरती स्पेशली व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे. फक्त सांगायचं तात्पर्य किंवा माझी सांगण्याची कळकळ ही समजून घ्या ताईंनो, की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. घरात बसून राहायचं नाहीये. ओके, घरात जरी बसून राहताय, तर घरात बसून काही इन्कम आपल्याला जनरेट करताय ना. तुम्हाला सांगते ताईंनो, इतके व्यवसाय आहेत ना करण्यासारखे, भरपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म, इतके भारी भारी आपल्याकडे खूप सुंदर सुंदर प्लॅटफॉर्म आहे, की जेणेकरून तुम्ही त्यामध्ये काम करून तुमचं छोटंसं इन्कम जनरेट करू शकता. बरोबर? तर माझा हा अनुभव होता, स्वतःचा अनुभव होता, तो तुमच्यासोबत मी शेअर केला, की ताईंनो माझा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढला. फायनान्शियली सुद्धा मी आता माझ्या नवऱ्यावर अजिबात म्हणजे डिपेंड राहत नाही. उलट माझ्याकडनंच त्यांना थोडी तरी हेल्प होतीये, असं समजा तुम्ही. माझी जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत नक्की मी शेअर करणार आहे, की आमची वेळ कशी गेलेली, आम्ही कसे दिवस काढलेले. अक्षरशः म्हणजे 8-8 दिवस आम्ही फक्त भात उकडून खाल्लेला. मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते आत्ता नाही करणार. आत्ता फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं वाटतं त्यांना, मी करू शकले, तुम्ही पण करू शकाल. मी एक सामान्य गृहिणी आहे. मी सामान्य गृहिणी असून जर मी करू शकते, तुम्ही पण डेफिनेटली करू शकणार आहे. असं नाहीये की तुम्ही उलन रंगोलीचाच व्यवसाय करा, असं अजिबात नाहीये. तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करा, पण व्यवसाय सुरू करा, स्वतःचं काहीतरी सुरू करा. बस तुम्ही म्हणाल ताई तू वारंवार तेच सांगते, की व्यवसाय सुरू करा. पण ताईंनो, त्याच्या मागचं कळकळ हीच आहे, की मला खूप सारे DM येतात, की ताई आम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, मटेरियल सांग, हे सांग, ते सांग. मी त्यांना मटेरियल पण प्रोव्हाइड करते, किंवा मटेरियलची लिस्ट त्यांना प्रोव्हाइड करते. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मी मार्गदर्शन सुद्धा करत असते. जेव्हा तुम्ही माझ्याकडनं मटेरियल परचेस करता, त्यावेळेस
त्यावेळेस मी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन सुद्धा करत असते की व्यवसाय कसा करायचा उलन रंगोलीचा. ओके, तर ते सुद्धा सांगत असते. पण शेवटी त्यांचा मला फायनली काय मेसेज येत असेल, ताई पण पैसे खूप आहेत. मला सांगा ताईंनो, 1000 रुपये आजच्या जगामध्ये खूप आहेत का? स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 1000 रुपये तुम्हाला खूप वाटतात? मला याचंच आश्चर्य वाटतंय ताईंनो. अरे सरकार तुम्हाला जर देते पैसे, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये आयते फुकट मिळत आहे, तर त्या पैशांचं काहीतरी तुम्ही चेन चालू करा, काहीतरी सर्कल चालू करा. बरोबर आहे की नाही? असं समजा ना की एक महिना तुम्हाला आलेच नाही पैसे, तुम्हाला कोण म्हणते 1500 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा? 500 रुपये बाजूला टाका, 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर आहे की नाही? तर बघा ताईंनो, मी माझं सांगायचं काम आहे. ज्यांना आवडलं ते घेतील, ज्यांना नाही आवडलं त्या सोडून देतील, ज्यांना गरज आहे त्या खरंच करतील, ज्यांना गरज नाही त्या ऐश आरामात जगतील. मी तर असंच बोलणार आहे बाबा. आता मी दुसरं काहीच अजून बोलू शकत नाही. यावरती आणखीन व्हिडिओ आपण घेऊन या. व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. बघायला सगळेजण कंटाळा करतात बायका, बघतात आणि म्हणतात तिला काय लागतं बोलायला, हिने तर केलं चालू, 1000 रुपये आमच्यासाठी खूप आहे. पण जेव्हा साडी घ्यायला जाल ना 1000 रुपयाची किंवा 1000 रुपये दवाखान्यात भरायला लागतील ना, त्यावेळेस तुम्हाला समजेल की नाही, 1000 रुपये काहीच नाहीये. तेच 1000 रुपये जर आपण बिझनेसमध्ये टाकले असते तर आज 1000ची मी 2000 तरी करू शकले असते. बरोबर आहे की नाही? ओके, खूप बोलले असेल तर खरंच मनापासून माफी मागते. माझा आजचा मोटिव्ह एवढाच होता की ताईंनो, व्यवसाय चालू करा. आज जरी तुम्हाला मोटिवेशन मिळालं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब कराल, जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल. लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं, कमेंट्स नाही केल्या तरी चालतील, पण व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्ही तर मोटिवेट झाल्याच आहात, त्यांना पण मोटिवेशन मिळेल. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.